कुठलीही निवडणूक म्हटलं की उमेदवारांचे वेगवेगळे रंग हमखास पाहायला मिळतात. नुकतीच नगरपालिका निवडणूक झाली आणि या निवडणुकांचा निकालही घोषित झाला. कोणी आनंदानं नाचलं तर कोणी हिरमुसलं. लक्ष्मीच्या दर्शनानं मतदारही प्रसन्न झाला. या निवडणुकीत कोण काठावर पास झालं तर कोणी नापास, पण मनावर खोलवर रेंगाळत राहिल्या त्या दोन निवडणुका. त्यातली एक पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक आणि दुसरी आटपाडीची. त्यामध्ये एका बहिणीची आणि एका भावाची. आटपाडीच्या लेकीनं पंढरपूरच्या नगरपालिकेवर आपला विजयी पताका फडकवले. दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या सून म्हणून भालके कुटुंबात आलेल्या प्रणिताताई या भारत नानांच्या राजकीय वारसदारीही बनल्या. त्यामुळे निवडणुकीतही एकच धून आणि नानांची सून अशी ही घोषणा ऐकायला मिळाली. भारत नानांची आठवण ठेवून पंढरपूरच्या मतदारांनी प्रणिताताई भालके यांच्यावर मतांचा अक्षरशः पाऊस पाडला. नगराध्यक्ष पदाचा बहुमान त्यांना दिला. एका बाजूला हा आनंदोत्सव साजरा होत असताना या आनंदालाही हळवेपणाची एक किनार लागलेली होती. कार्यकर्ते गुलाल उधळत होते, आनंदाने नाचत होते. विजय मिळवूनही प्रणिताताई भालके यांना एक सल टोचत होते. आटपाडीमधून त्यांचे भाऊ सौरभ पाटील हे निवडणूक लढवत होते. या दोघा भाऊ बहिणींना व्हायचं होतं नगराध्यक्ष. वेगवेगळ्या शहरातून या दोघांनीही विजयासाठी पराकाष्ठा केली. अखेर मतमोजणी झाली आणि निकालही घोषित झाला. बहीण जिंकली आणि भाऊ हरला. पंढरपूरमधून अपेक्षेप्रमाणे प्रणिती भालके यांना या निवडून आल्या. त्यांचे भाऊ सौरभ पाटील मात्र आटपाडीमधून पराभूत झाले. यालाच म्हणतात एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू. एकीकडे बहीण जिंकली होती तर दुसरीकडे भाऊ हरलेला होता. आनंद साजरा करायचा की पराभवाचे दुःख पचवायचं, या निकालानं दोन्ही कुटुंबात एक हळवंपण निर्माण केलं होतं. आनंद आणि वेदना अशा दोन्ही छटा या दोन्ही कुटुंबात उमटल्या होत्या. बहीण प्रणिता भालके या निवडून आल्याची बातमी एकीकडे मिळाली तर दुसरीकडे भावाला आपला पराभव पाहायला लागला. एकीकडे भाऊ पराभूत झाल्याची बातमी आली होती तर दुसरीकडे बहीण विजयी झाली होती. आनंद आणि घुसमट अशी हळवी भावना दोघांच्याही मनात होती. भाऊ सौरभ पाटील यांचा पराभव झाला, पण बहीण नगराध्यक्ष झाल्यामुळे पराभवाच्या दुःखातही भावाच्या चेहऱ्यावर बहिणीच्या विजयाचा आनंद उमटला होता. आपला पराभव झालेला असतानाही बहिणीच्या विजयासाठी त्यांनी टाळ्या वाजवल्या. इकडे बहिणीची ही अवस्था तशीच होती. पंढरपूरमधून मोठा विजय खेचून आणलेल्या प्रणिता भालके यांना भावाच्या पराभवाचं दुःख होतं. विजयाच्या आनंदातही त्यांच्या डोळ्यात एक खळवेपण दिसत होतं. नात्यातल्या भावनांचा एक आगळा वेगळा गुंता या निकालातून व्यक्त होत होता. असाही एक निकाल ज्यानं एकाच वेळी आनंदही दिला आणि हळवेपणही दिला. कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, पंढरपूर.